गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आहे बुधवार आणि माझा वीकेंड आहे. म्हणजे माझा वीकेंड मंगळवारी आणि बुधवारी होता. तर जसं जो वीकेंडचा रिच्युअल आहे ना, की मिसळपाव खायला पाहिजे जर तुम्ही पुण्यात असेल तर. म्हणजे नॉट मॅन्डेटरी बट मग मोस्टली म्हणून मग मी सकाळपासून कॉल केला एक दोघांना की चला आज मिसळ खायला जाऊ. त्याच्यात काही माझे कलिग्स किंवा माझे फ्रेंड्स होते. तर त्या सगळ्यांनी डिनाय केलं कारण एवढ्या उन्हाचं कोण बाहेर जाणार असं मला ऐकायला भेटलं आहे. तर पण मग मला तर मिसळ खायची इच्छा झाली आहे. तर म्हटलं मग काय करायचं, रूमवर बनवू शकतो, रूमवर बनवूयात असा विचार केला आहे मी. तर मग चला 11 वाजलेत आणि मी ब्रेकफास्ट करून आलो म्हणून मला अजून एवढी काही भूक नाही आहे. तर जोपर्यंत मिसळ बनेल तोपर्यंत मला भूक लागेल अशी एक आयडिया तर आहे. तर मग लेट्स सी. गाईज मिसळ बनवण्यासाठी जो मेन इन्ग्रेडियंट आहे ती म्हणजे मटकी. ती घेतली आहे आपण एक वाटी आणि ती मी आता धुवून घेतली आहे. मटकीला आता मीठ आणि हळद घालून शिजवून घेऊयात, म्हणजे उकळून घेऊयात. कुकर लावलं आहे, आता कुकरच्या 2 किंवा 3 शिट्ट्या काढून घेऊ. मटकीला 3 शिट्ट्या दिल्या. त्यानंतर ना आता आपण कट बनवायला घेऊयात. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो थोडासा तळून घ्यायचा लालसर. हे खोबरं झालं आहे थोडं लाल. आता याला थोडं साईडला काढून घेऊ. सेम पॅनमध्ये तेल घालतो थोडं. तेल गरम झालं की त्याच्यात टाकू कांदा आणि कांदा पण आपल्याला लालसर भाजून घ्यायचा. कांदा थोडा लाल झाला की लास्टला थोडं टोमॅटो टाकायचा आणि याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं. आणि हा सगळा परतलेला कांदा टोमॅटो आणि खोबरं थोडं गार होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण हे मिक्सरमधून काढूया. गाई जोपर्यंत तो मसाला गार होतो तोपर्यंत आपल्याला खाली जाऊन कोथिंबीर, कढीपत्ता, शेव आणि पाव आणायचे. ज्या मेन गोष्टी त्याच नाही आहे. सकाळी ज्यावेळेस मी नाश्ता करायला गेलो होतो त्यावेळेसच फक्त मी मटकी घेऊन आलो होतो. तर मग आता खाली जाऊन उरलेल्या गोष्टी घेऊन येतो. गाईज मी घेऊन आलो आता पाव, फरसाण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक काकडी. इकडे हा कांदा, टोमॅटो आणि खोबरं पण बऱ्यापैकी गार झालं आहे. आता हे पण मिक्सरमधून काढून घेऊ. गाईज आपला मसाला काढून झाला आहे. आता हा तेलात परतून घेऊयात. आता याच्यात टाकू कढीपत्ता. हा मसाला टाकला आहे आणि याला 5 मिनटं परतून घ्यायचं. आणि 2 मिनटानंतर आपण याच्यात टाकूया लसूण आणि अद्रकची पेस्ट. ही थोडीशी लसूण अद्रकची पेस्ट घातली आहे. आता आपल्या या मसाल्याला थोडं तेल सुटायला लागल्यावर याच्यात आपण टाकतोय हळद, लाल मिरची, धने पावडर आणि गरम मसाला. हा मसाला परतून झाल्यावरती जे आपलं मिक्सरचं भांडं होतं मी याच्यातच पाणी टाकलं आणि आता हे सगळं टाकून देऊयात. त्याच्यात थोडं पाणी टाकून उकळी येऊन देऊ आणि एकदा उकळी आली की मीठ टाकूयात. जो कट आपण केला आहे आता त्याला थोडी उकळी आली आहे तर मीठ टाकून घेऊ. कांदा कोथिंबीर कापून झाली आहे, कटाला उकळी आली आहे आणि इकडं आपली मटकी पण शिजली आहे. फरसाण आणि पाव पण रेडी आहे. आता सर्व करून घेऊ. गाईज फायनली एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर ना आपला मिसळपाव रेडी आहे. मी तुम्हाला दाखवतो कसा झाला आहे ते. तर हा तो आहे आपला कट. त्याच्यानंतर ना पाव, मटकी, कोथिंबीर, कांदा, काकडी, लिंबू आणि फरसाण.
हे तर सगळं आपला आजचा मेन्यू आहे मिसळपावचा. चलो भाई अभी टेस्ट करते हैं. एकदम छान झाली आहे. एवढं अवघड नाही आहे. मला असं वाटलं होतं खूप टाईम लागेल, खूप लवकर पण झाली. तशी मला लागते ना कमी तिखट, सेम तशीच झाली आहे. गाईज मिसळपाव नंतर ना मी पितोय लस्सी. ही डेडलीएस्ट कॉम्बिनेशन. आणि याच्यानंतर मी घेणार आहे झोपून. कारण मला वाटत नाही की मी काही करू शकतो त्याच्यानंतरला. गाईज झालं आहे आता आपला झोपायचा टाईम. बाथरूम पण पडलं आहे. दिस इज लिटरली अ माय काइंड ऑफ वीकेंड म्हणू शकतो. भेटूया झोपेतून उठल्यावरती.